नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मिशन नवोदयमध्ये तुमचे स्वागत आहे। जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा विभाग 2 अंक गणित घटक 6 दशांश अपूर्णांक आणि त्यावरील मूलभूत क्रिया यामधील स्वाध्याय 6.2 आज आपण पाहणार आहोत। पहिला प्रश्न आहे, पुढीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती? पर्याय ए आहे 0.0003, दूसरा पर्याय आहे 0.003, सी पर्याय आहे 0.03 आणि डी पर्याय आहे 0.3। आता बघा, पूर्णांक संख्या अगोदर आपण पाहायच्या, म्हणजे दशांश चिन्हाच्या डावीकडील संख्या जी असते ती पूर्णांक संख्या असते। ती पूर्णांक संख्या पाहून त्यापैकी मोठी कोणती संख्या हे आपण पाहायचं अगोदर। पण आता इथं पूर्णांक संख्या सर्व शून्य आहेत, म्हणून आपण आता दशांश चिन्हाच्या उजवीकडील पहिला दशांश अंक पाहायचा आहे की कोणता मोठा आहे तो। आता दशांश चिन्हाच्या नंतरचा सुद्धा दशांश स्थानावरचा अंक हा काय आहे? पहिल्या 3 पर्यायामध्ये शून्यच आहे, 0 आहे, 0 आहे आणि 0 आहे। आणि डी पर्यायामध्ये मात्र दशांश चिन्हानंतरचा पहिला अंक म्हणजे दशांश स्थानावरचा अंक 3 आहे, म्हणून पर्याय डी हे उत्तर येतं। म्हणजे ह्या चारही पर्यायामध्ये मोठी संख्या येते 0.3। पुढचा प्रश्न पाहूया आपण, दुसरा प्रश्न, पुढीलपैकी कोणत्या संख्या उतरत्या क्रमाने आहेत? बघा, आपल्याला 3 संख्या दिलेल्या आहेत, प्रत्येक पर्यायामध्ये 3 संख्या आहेत आणि ह्या 3 संख्या आपल्याला उतरत्या क्रमाने लावायच्या आहेत। बघा, आता दशांश अपूर्णांकी संख्यांचा उतरता क्रम लावताना अगोदर आपण पूर्णांक संख्या पाहायच्या आणि उतरता क्रम लावताना आपण सर्वात मोठी संख्या अगोदर घेतो। पूर्णांक संख्यामध्ये कोणती संख्या, जी संख्या मोठी असेल ती संख्या आपण 1 नंबरला घ्यायची। परंतु आता इथं पूर्णांक तीनही संख्यामध्ये पूर्णांक 12च आहे, इथं 12 आहे, इथं 12 आहे आणि इथं 12 आहे, म्हणून आपण आता दशांश चिन्हाच्या पुढचा अंक म्हणजे दशांश स्थळाचा अंक पाहायचा आहे की तो कोणता आहे। तर इथं पहिल्या संख्येमध्ये 0 आहे आणि दुसऱ्यामध्ये 7 आहे आणि तिसऱ्यामध्ये 7 आहे, म्हणजे आता हे 7 असलेले 2 संख्या ह्यापेक्षा मोठ्या आहेत। मग आता ह्या दोन्हीमध्ये पण दशांश चिन्हाच्या पुढचा अंक 7 आहे, तर आपण त्या पुढचा अंक शतांश स्थळाचा अंक पाहायचा। आता इथं दुसऱ्या संख्येमध्ये इथं 0 आहे आणि इथं शतांश स्थळाचा अंक 5 आहे, म्हणून 12.750 ही संख्या ह्या दोन्ही संख्येपेक्षा मोठी होते, म्हणून ती 1 नंबरला घ्यायची 12.750 आणि 2 नंबरला ही घ्यायची, कारण इथं दशांश चिन्हानंतर 7 आहे आणि इथं दशांश चिन्हानंतर 0 आहे, म्हणजे ह्या संख्येपेक्षा ही संख्या मोठी आहे 12.705 आणि तिसरी आहे सर्वात लहान संख्या 12.075, म्हणजे हा उतरता क्रम होतो। म्हणजे पर्याय बघा, आता पर्याय बी हे उत्तर येतं। पुढचा प्रश्न पाहूया आपण, तिसरा प्रश्न, जर 278.10 भागिले 13.5 बरोबर 20.6 तर 27,810 भागिले 1.35 बरोबर किती? बघा, आता इथल्या दोन्ही संख्या सारख्या आहेत, इथं सुद्धा 27,810 आहे आणि इथं सुद्धा 27,810 आहे, इथं 135 आहे, इथं 135 आहे, म्हणजे उत्तर सुद्धा हेच येणार आहे, 206च येणार आहे। फक्त आपल्याला दशांश चिन्ह असल्यामुळे आपल्याला आता उत्तर काढावं लागणार आहे। तर आपण हा भागाकार करून पाहूया। 27,810 भागिले 1.35। आता दशांश चिन्हाच्या पुढे 2 स्थळ असल्यामुळे आपण ह्याला 100 ने गुणून घेऊया। 27,810 गुणुले 100 भागिले 1.35 गुणुले 100
म्हणजे उत्तर येतं बघा 27,810,00 म्हणजेच 27,81,000 भागिले 135. आता ह्या मोठ्या संख्या असल्यामुळे आपण ह्याला संक्षिप्त रूप देऊया. आता 135 ला आणि 27,81,000 ला 15 ने भाग जातो. 15 9 135, 15 1 15, खाली राहिले 12 म्हणजे 128, 15 8 120, खाली राहिले 8 म्हणजे 81, 15 5 75, खाली राहिले 6 म्हणजे 60, 15 चौक 60 आणि हा शून्याचा भाग बसला. आता 9 ला आणि 1,85,400 ला आपल्याला भाग घालवायचा आहे. 1,85,400 भागिले 9, 9 1 9, 9 2 18, शून्याचा भाग बसला. 9 6 54 आणि शून्याचा भाग बसला म्हणजे उत्तर आलं बघा 20,600 उत्तर येतं. 20,600 उत्तर येतं. म्हणजे बघा पर्याय बी हे उत्तर येतं. पुढचा प्रश्न पाहूया आपण. चौथा प्रश्न, 5 पैसे रुपयामध्ये लिहितात म्हणजे 5 पैसे रुपयामध्ये कसे लिहितात. 2014च्या परीक्षेला हा प्रश्न आलेला होता. बघा 5 पैसे बरोबर किती रुपये असा प्रश्न होतो हा. बघा आपल्याला माहित आहे 1 रुपया बरोबर 100 पैसे. दशांश अपूर्णांकामध्ये 1.00 म्हणजेच 1 रुपया 00 पैसे. जर आपल्याला आता विचारलं की 2 रुपये बरोबर किती पैसे असं जर आपल्याला विचारलं तर आपण सांगतो की 2 रुपये बरोबर 200 पैसे. म्हणजे आपण काय करतो की 2 गुणिले 100 म्हणजे 1 रुपया बरोबर 100 पैसे आपल्याला माहित आहे म्हणून आपण 2 गुणिले 100 करतो आणि उत्तर आपलं काय येतं 200 पैसे येतं. पण आपल्याला इथं रुपये बरोबर पैसे विचारलेले नाही तर आपल्याला पैसे बरोबर रुपये विचारलेला आहे. म्हणजे 5 पैसे बरोबर किती रुपये असं आपल्याला विचारलेलं आहे. मग आपल्याला इथं आता भागाकार करावा लागेल. 5 भागिले 100. बघा आता 100 ने 5 ला भाग जात नाही म्हणून इथं शून्याचा भाग बसला आणि इथं दशांश चिन्ह आलं. इथं झाले 50. आता 100 न परत 50 ला भाग जात नाही म्हणून शून्याचा भाग बसला. इथं झाले 500. 100 1 100, 100 5 500 म्हणजे उत्तर काय आलं 0.05 रुपये. आता हा भागाकार आपण उभ्या पद्धतीने करू शकतो. बघा 5 ला आपल्याला 100 ने भागायचं आहे. बघा 100 ने 5 ला भाग जात नाही म्हणून इथं शून्याचा भाग बसला. आता परत 50 ला भाग जात नाही म्हणून शून्याचा भाग बसला. इथं आलं दशांश चिन्ह. 50 मधून शून्य गेले 50 राहिले आणि 100 5 500 म्हणजे उत्तर आलं बघा 0.05 रुपये. म्हणजे पर्याय बी रुपये 0.05 हे उत्तर येतं. पुढचा प्रश्न पाहूया आपण. 2 संख्यांचा गुणाकार 3.92 आहे. त्यापैकी एक संख्या दुसरीच्या दुप्पट आहे तर त्यातील मोठी संख्या कोणती. बघा समजा दुसरी संख्या x आहे तर पहिली संख्या होईल 2x आणि 2 संख्यांचा गुणाकार 3.92 आहे म्हणून आपण इथं 2x गुणिले x बरोबर 3.92 हे समीकरण तयार केलं.
आता यांचा गुणाकार होतो 2x वर्ग बरोबर 3.92. x वर्ग बरोबर 3.92 भागिले 2 म्हणजे इथं गुणुले 2 असलेलं इथं भागिले 2 झालं. आता 2 ने भागूया. बे इथं राहिला 1, 2 9 18, इथं आलं दशांश चिन्ह आणि बेस आहे 12 म्हणजे उत्तर आले 1.96/1. आता x वर्ग बरोबर आता इथं दशांश चिन्हाच्या पुढे 2 स्थळ आहेत म्हणून आपण इथं 100 ने गुणून घेऊया. 1.96/1 गुणुले 100 म्हणजे आलं 196/100 किंवा 196 भागिले 100. आता आपल्याला इथं वर्ग काढायचा आहे. x वर्गचं वर्गमूळ होतं x म्हणून 196चं वर्गमूळ होतं 14 आणि 100चं वर्गमूळ होतं 10. म्हणून आता x बरोबर 14/10 14 भागिले 10 10 1 10 खाली राहिले 4 4ला भाग जात नाही म्हणून शून्याचा भाग बसला. 4ला भाग जात नाही म्हणून 0 घेतलं. इथं आलं दशांश चिन्ह 10 चोक 40 म्हणजे x बरोबर उत्तर आलं 1. x बरोबर उत्तर आलं 1.4 म्हणजे दुसरी संख्या आली. संख्या बरोबर 1.4 म्हणून पहिली संख्या बरोबर 1.4 गुणिले 2 म्हणजे दुसरी संख्या दुसरीच्या पहिली संख्या दुप्पट होते. म्हणून आता इथं उत्तर येतं 14×2 = 28 म्हणजे 2.8 येतं म्हणजेच उत्तर आलं डी पर्याय येतं. म्हणजे त्यातील मोठी संख्या आहे 2.8 पर्याय डी हे उत्तर येतं. पुढचा प्रश्न पाहूया आपण. 7वा प्रश्न. 2 दशमान संख्यांचा गुणाकार 14.837 आहे. जर त्यापैकी एक संख्या 4.01 असेल तर दुसरी दशमान संख्या कोणती? 2010च्या परीक्षेला हा प्रश्न आलेला होता. बघा, आपल्याला 2 संख्यांचा गुणाकार दिलेला आहे आणि एक संख्या दिलेली आहे आणि दुसरी संख्या आपल्याला काढायची आहे. आता असंच एक आपण सोपं उदाहरण पाहूया. बघा, 9 गुणिले 5 बरोबर 45 म्हणजे 2 संख्यांचा गुणाकार 9 45 गुणाकार येतो. पहिली संख्या 9 आहे आणि दुसरी संख्या 5 आहे. समजा आपल्याला दुसरी संख्या माहित नाही किंवा दुसरी संख्या आपल्याला काढायची आहे तर आपण 9 ने 45ला भागायचं. 9 1 9 9 5 45 म्हणजे भागाकार आला 5. मग आता अशा प्रकारेच म्हणजे दुसरी संख्या आली 5 9 5 45. तसाच आपण हे उदाहरण सोडवायचं आहे. आता आपल्याला दुसरी संख्या काढायची आहे म्हणून आपण 14.837 भागिले पहिली संख्या करूया. आता बघा, आता आपण इथं दशांश भाजक हे पूर्णांकामध्ये नाही म्हणून याला आपण पूर्णांकामध्ये रूपांतर करण्यासाठी 100 ने गुणून घेतो. म्हणून भाज्याला सुद्धा 100 ने गुणून घेतो आणि मग आपण भागाकार करतो. तर आपल्याला इथं भागाकार करत बसायचं नाही. तर आपण एक सोपी ट्रिक इथं वापरायची आहे. बघा की आता इथं पहिली संख्या काय आहे? 4.01 आहे आणि दुसरी संख्या आपल्याला काढायची आहे आणि गुणाकार आहे 14.837. आता पहिल्या संख्येचं एकक स्थानी 1 आहे आणि उत्तरामध्ये सुद्धा एकक स्थानी 7 आहे. म्हणजे इथं दुसऱ्या संख्येच्या एकक स्थानी 7 असलं पाहिजे. म्हणजे 7 1 7. आणि बघा, आता भाज्यामध्ये आणि भाजकामध्ये दशांश स्थळ, इथं दशांश स्थळ 3 आहेत आणि इथं
2 आहेत, दशांश चिन्हाच्या पुढची स्थळ 2 आहेत. मग आपण भागाकार करताना भागाकाराचं उत्तर काढताना आपण उत्तरामध्ये काय करतो की दशांश चिन्हाच्या पुढची स्थळ यांची वजाबाकी करतो. मग इथं काय 3 वजा 2 जर केलं तर आपलं दशांश चिन्हाच्या पुढे फक्त एकच स्थळ आलं पाहिजे, म्हणजे दशांश चिन्हाच्या पुढे फक्त 7च पाहिजे. आपण जर पर्याय पाहिले तर बी, सी आणि डी मध्ये डी तर पूर्णांक आहे 37 आहे आणि सी मध्ये दशांश चिन्हाच्या पुढे 3 स्थळ आहेत, बी मध्ये दशांश चिन्हाच्या पुढे 2 स्थळ आहेत, परंतु ए मध्ये दशांश चिन्हाच्या पुढे एकच स्थळ आहे आणि 7 आहे, एकक स्थानी 7 आहे. एकक स्थानी 7 असलेले तिन्ही पर्याय आहेत, परंतु दशांश चिन्हाच्या पुढे एक स्थळ असलेला फक्त ए पर्याय आहे, म्हणून उत्तर काय येतं ए येतं. म्हणजे 3.7 हे उत्तर येतं, म्हणजे पर्याय ए हे उत्तर येतं. आता आपण गुणाकार सुद्धा करून पाहू शकतो. आता इथं आपण गुणाकार करून पाहूया बघा. 4.01 गुणुले 3.7 7 एक 7, 7 न 0 गुण 0, 7 चोक 28, 0, 3 एक 3, 3 न 0 गुण 0, 3 चोक 12, 7 न 0 7, 3 न 0 3, 8 न 0 8, 2 2 2 आणि 2 4 आणि 81 1. म्हणजे उत्तर आलं बघा, बरोबर हेच उत्तर आलेलं आहे. इथं दशांश चिन्हाच्या पुढे 2 स्थळ आहेत आणि इथं 1 आहे, दोन्हीची बेरीज केली तर 3 स्थळ आपल्याला सोडून दशांश चिन्ह द्यायचं आहे, म्हणजे उत्तर आपलं बरोबर आहे. म्हणजे दुसरी संख्या 3.7 येते आणि पर्याय ए हे उत्तर येतं. पुढचा प्रश्न पाहूया आपण. 8वा प्रश्न. 12,276 भागिले 1.55 बरोबर 7,920 तर 1,227.6 भागिले 7,920 बरोबर किती? आता बघा अशासारखाच आपण सोपा प्रश्न अगोदर इथं पाहूया. 15 भागिले 5 बरोबर 3 येतो भागाकार, म्हणजे 15ला 5 ने भागलं तर भागाकार 3 येतो आणि हेच भागाकार असलेलं 3 हे भाजक म्हणून घेतलं, 15 भागिले 3 केले तर उत्तर हे वरच्या प्रश्नातील भाजक 5 येतं. तसंच इथं नियम लागू होतो की इथलं जे भाजक आहे 1.55 ते भाजक इथं उत्तर म्हणून येतं. जर आपण दशांश चिन्ह काढलं तर 155 हे उत्तर इथं येतं, कारण हा जो भागाकार आहे तो इथं भाजक म्हणून घेतलेला आहे आणि हे जे भाज्य आहे ते भाज्य बदललेलं नाही, फक्त इथं दशांश चिन्ह आलेलं आहे. इथं दशांश चिन्ह आलेलं आहे म्हणून आपण थोडंसं इथं डोकं चालवलं तर आपण ट्रिक वापरून इथं उत्तर आपण सोडवू शकतो. आता बघा आपण जर इथं भागाकार करायचं बघितलं 7,920 1,227.6 भागिले 7,920. आता आपण ह्या 1,227 पेक्षा 7,920 हे मोठं आहे, त्यामुळे इथं शून्याचा भाग बसतो. मग अशा शून्याचा भाग 4 वेळा बसतो आणि नंतर इथं दशांश चिन्ह येतं आणि मग नंतर 7,920 एक 7,920 येतं. म्हणजे आपण आपलं उत्तर काय येईल मग इथं 0.155 म्हणजे पर्याय सी हे उत्तर येतं. तरी आपण भागाकार करून पाहूया. बघा 7,920 ने 1ला भाग जात नाही म्हणून शून्याचा भाग बसला, इथं आलं 1, इथं शून्याचा भाग बसला, हे 2 आलं खाली, परत 7,920 न 12ला भाग जात नाही म्हणून इथं परत शून्याचा भाग बसला, हे 2 आलं खाली, 122ला परत भाग जात नाही म्हणून शून्याचा भाग बसला, हे 7 आलं खाली, 1,227ला 7,900 न भाग जात नाही म्हणून परत शून्याचा भाग बसला, तर शून्याचा भाग बसला. आता दशांश चिन्हाच्या नंतरचा अंक आपण 6 खाली घेणार आहोत, म्हणून इथं दशांश चिन्ह घेतलं आपण भागाकारामध्ये. आणि आता 12,276ला 7,920 ने भागायचं आहे, तर 1 चा भाग बसतो, 7,920 एक 7,920. 6 मधून 0 गेले 6 राहिले, 7 मधून 2 गेले 5 राहिले,
12 मधून 9 जात नाही, इकडे उसना घेतला, इथं झाले 12. 12तून 9 गेले, 3 राहिले. 1 मधून 7 जात नाही, इकडून उसना घेतला, इथं झाले 11. राहिला 0. 11 मधून 7 गेले, 4 राहिले. म्हणजे उत्तर बाकी आली 4356. आता 43,560 ला आपण आता इथं भाग जात नाही म्हणून 0 घेतलं. 43,560 ला आता बघा 7,900 ने भागलं तर 5चा भाग बसतो. 39,600 चा भाग बसतो. 0 से 0 6 आणि 6 6 मधून 0 गेले, 6 राहिले. 15तून 6 गेले, 9 राहिले. 12तून 9 गेले, 3 राहिले. 3 मधून 3 गेले, 0 राहिलं. बाकी आली 3,960. म्हणजे परत अजून 5चा भाग बसतो. 39,600. म्हणजे उत्तर आलं 0.155. म्हणजे आपण एवढं उत्तर भागाकार करत बसायचं नाही, आपण थोडंसं डोकं चालवून आपलं उत्तर काढू शकतो. म्हणजे पर्याय सी हे उत्तर येतं. पुढचा प्रश्न पाहूया आपण. 9वा प्रश्न. जेव्हा 48.480 ला 8 ने भागावे तेव्हा येणारा भागाकार असेल. 2018च्या परीक्षेला हा प्रश्न आलेला होता. एकदम सोपा प्रश्न आहे बघा. 48.480 भागिले 8 आपल्याला करायचा आहे, म्हणजे भागाकार करायचा आहे आपल्याला. सोपा आहे, आपण इथं भागाकार करून पाहूया. 48.480 भागिले 8. 8 न 4 ला भाग जात नाही म्हणून 0चा भाग बसला. 4 वरचं खाली आलं 8. 8 6 48. 8 मधून 8 गेले 0. 4 मधून 4 गेले 0. आता इथं दशांश चिन्हाच्या नंतरचा अंक आपण खाली घेणार आहोत, म्हणून इथं भागाकारामध्ये आपण दशांश चिन्ह द्यायचं आहे. आता 8 ने 4 ला भाग जात नाही म्हणून परत 0चा भाग बसला. इथं घेतलं 0 आणि पुढचं 8 आलं खाली. 8 6 48. 8 मधून 8 गेले 0 राहिले. 4 मधून 4 गेले 0 राहिले आणि वरचं 0 खाली आलं म्हणून इथं 0चा भाग बसला. म्हणजे उत्तर इथं बघा 6.060. 6.060 म्हणजे पर्याय ए हे उत्तर येतं. अशा प्रकारे आपला स्वाध्याय 6.2 इथे संपलेला आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि माझे चॅनल ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. आणि तुमच्या अंकगणितामधील काही प्रश्न असतील जे तुम्हाला येत नसतील ते प्रश्नही तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओसह. धन्यवाद.